अगदी हॉटेलसारखे चमचमीत व्हेज मंचुरियन तयार आहे। बनवायला सोपे आणि खायला कुरकुरीत लागतात। अगदी सगळ्यांना आवडेल असे व्हेज मंचुरियन तयार आहेत, तर तुम्ही नक्की ट्राय करा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजची रेसिपी ड्राय व्हेज मंचुरियन। मंचुरियनसाठी लागणारं साहित्य: पत्ता गोबी, फुलगोबी, ढोबळी मिरची, गाजर, कांद्याची पात, कोथिंबीर, लसूण अद्रक पेस्ट, मैदा आणि पोह्याचं पीठ। ग्रेव्हीचे साहित्य: थोडीशी ढोबळी मिरची, कांद्याची पात, पातीचा कांदा घेतलेला आहे मी इथं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण अद्रक पेस्ट। चला इथं मंचुरियनचं बॅटर आपण तयार करून घेऊ। पत्ता गोबी, फुलगोबी, ढोबळी मिरची, गाजर, कांद्याची पात, लसूण अद्रक पेस्ट, थोडंसं लाल तिखट टाकलंय मी, चवीनुसार मीठ थोडंच वापरायचं, सॉस मध्ये मीठ असतं। 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस। पूर्ण प्रॉपर मिक्स करून घ्यायचं। आता यात पोह्याचं पीठ ऍड करून घ्यायचं। थोडा थोडा मैदा टाकायचा, एकदम टाकायचं नाही, जेवढं लागेल तेवढंच टाकायचं। पाणी अजिबात टाकायचं नाही बॅटर तयार करायला। बॅटर आपला इथं आता तयार आहे। थोडीशी कोथिंबीर टाकली। बॅटर एकदम घट्टही नाही करायचं आणि एकदम पातळही नाही करायचं, बॉल्स तयार होईल असं करायचं। चला तर मग इथं तेल गरम करायला ठेवू। इथं असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊ। एकदम मोठे नाही करायचे आणि एकदम छोटे नाही, तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही करू शकता। अगदी बनवायला सोपे आहे। आपले इथं बॉल्स रेडी आहे। इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं, तेलही आपलं आता गरम झालेलं आहे। गॅस मिडियम ठेवायचा। एक एक बॉल तेलामध्ये सोडायचा, अगदी हळू ब्राऊन कलर होऊ द्यायचा त्याचा। एकदम हलक्याशा हाताने फिरवायचं। एक बॅच आपली तयार आहे, दुसरी बॅच तयार तळून घेऊ आपण। आपले बॉल तळून तयार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे त्याला। इकडे आपण ग्रेव्ही तयार करून घेऊ। कांदा टाकला, मिरची टाकली। आपल्याला जास्त परतायचं नाहीये, एकदम ब्राऊन कलर होऊ द्यायचा फक्त। लसूण अद्रक पेस्ट टाकली, थोडीशी ढोबळी मिरची, अधूनमधून हलवत राहायचं। कांद्याची पात टाकली थोडीशी, टोमॅटो सॉस 1 चमचा आणि सोया सॉस। थोडंसं पाणी टाकलं, पाणी जास्त टाकायचं नाही, आपलं ड्राय व्हेज मंचुरियन आहे हे। थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी साखर ऍड केली आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी सॉसचा। आणि मी इथं याचं पीठ ठेवलं होतं पोह्याचं, ते पीठ थोडं पाण्यात मिक्स केलं आणि ग्रेव्हीमध्ये टाकलं, ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी। आपली ग्रेव्ही इथं तयार आहे, तर आपण आता हे बॉल्स याच्यात टाकून घेऊ। एकदम हलक्याशा हाताने मिक्स करून घेऊ। बघा तुम्ही किती सुंदर दिसतायत।
थोडीशी कांद्याची पात टाकली, थोडीशी कोथिंबीर, हळूहळू हात फिरवायचा त्याच्यावरून याच्या साहाय्याने. आपले इथं मंचुरियन तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात, खायला पण खूप छान लागतात. नक्की एकदा ट्राय करा. खूप सोपे आहे बनवायला पण. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.